आता इथं आपण आलोय बोटिंगसाठी पेरियार टायगर रिझर्व. इथं तिकीट काउंटर वगैरे, तर आपण तिकडे तिकीट काढलं आणि त्याच्यानंतर काउंटरला तिकीट होतं. तिथून ही बस आहे, तिथं बसचं टायमिंग वगैरे लिहिलेलं आहे. तर एक लक्षात घ्या की तिथं फक्त तिकीट भेटतं बसचं आणि एंट्रीचं. बोटिंग चार्जेस आपल्याला तिथं गेल्यानंतर आपल्याला बस सोडेल आपल्याला त्या डेस्टिनेशनला. इथं तिकीट घरेटणी वगैरे आलो तर ते तिकीट इथं चेक करतात आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथून आता समजा 5-10 जण असतील तर त्यातला एक जण फक्त पुढे जाणार तिकीट घ्यायला आणि बाकीच्यांनी इकडे जाऊन वेट करायचं. ते तिकीट घेऊन आल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. इथं फुल माकडं मस्ती करायला लागलेत, एन्जॉय करतात. इकडे माकडांची वर्दळ जास्त आहे आणि नेमका आपण गोप्रो गाडीत राहिला त्याच्यामुळे आता आयफोनने शूट करायला लागते. अशा खूप बोट आहेत. आता आय थिंक मला वाटतं प्रायव्हेट बोट असू शकतात. प्रायव्हेट म्हणजे आता हे कसे एक ग्रुपनी जातात, ठीक आहे. काही जणांना पर्सनल जायचं असेल तर त्या बोट असतील, त्या तिकडून नेत असतील. आणि त्यानंतर स्टेट ॲनिमल्स ऑफ इंडिया, आता हत्ती आहे, बफेलो आहे, हरिण वगैरे आहेत, माकड आहे, चिंपांजी आहे, असे भरपूर प्रकारचे ॲनिमल इकडं दाखवत आहेत की आहेत म्हणून. आता नक्की आहेत का नाही, आतमध्ये किती भेटतात आपल्याला, किती दिसतात ते बघूया. इकडे पक्षी वगैरे दाखवलेले आहेत की इकडे कोणकोणते पक्षी आहेत ते. आणि त्यानंतर हे काय, इथं फुलं वगैरे आहेत. मी एकटा नाही जाणार इकडं, कारण इकडं हे बघा माकड बघा. वरती माकडांची मस्ती चालू आहे त्याच्यामुळे ना खालची लोक घाबरत आहेत, पटकन अंगावर पडला किंवा काय. माकडं मस्ती करतात, ते लहान पिल्लू आहेत, ते येऊन पाण्यात उड्या वगैरे मारत आहेत आणि तिकडून पुन्हा तिकडे जात आहेत. हे बघा मस्तीखोर, हे बघा. अरे बाप रे, अंदर कुछ जाता है, स्विमिंग सीख रहा है. इथं आतमध्ये काय घ्यायचं वगैरे असेल तर ते आहे. इथं बसायला वगैरे जागा आहे पूर्णपैकी. आणि आपला वेटिंग एरिया म्हणजे असं पकडून चला की आता जे बुकिंग आहेत, जे रिझर्वेशन झालेले आहेत ते इथं बसणार. आणि नंतर जेव्हा ते बोट रेडी होणार किंवा जर त्याचा टायमिंग असेल तेव्हा इथून आय थिंक असं घेऊन जाणार असतील ह्या रूटनी. हां ओके, इथं बसल्यानंतर ह्या रूटनी असे सगळे घेऊन जाणार आणि तिथून आपण बोटमध्ये बसून फिरून येणार जे असेल ते पूर्ण. आणि मग तिकडून आपण वरती येणार. असा हा काही प्रकारे माझ्या अंदाजाने ठरवलेलं आहे. नक्की काय कसं आहे आता बघू आपण. आता आम्ही तिकीट तर काढले बरोबर. तर बघा हे असे तिकीट आहेत बोटिंगचे. आम्हाला अप्परच भेटले तर चांगले ते अप्परमुळं. 13, 14, 15, 16 आणि 17. दादानी नाव लिहून दिलेलं पण त्यांनी जरा 8 नावात जरा घोळ घेतला. ठीक आहे, समजून घेऊ आता, ऑप्शन नाही काय. बसायला भेटते, जायला भेटते, एवढंच खूप आहे आपल्यासाठी. इथं काय कर, बॅम्बू कॅब आहे, बॅम्बू राफ्टिंग आहे. बाकी स्विमिंग वगैरे नाही करू शकत, सिगरेट वगैरे नाही पिऊ शकत, ठीक आहे, दारू वगैरे नाही पिऊ शकत. म्हणजे एक प्रत्येक गोष्ट सांगितलेली इकडं काय काय करायचं आणि काय काय नाही. आणि ही अशी गर्दी आहे. तर आता त्याच्यातून जायचं आपल्याला. सीट बुक आहेत त्याच्यामुळे काय असं हे नाही की चला पहिला नंबर. जसं कुठं झालेलं आपलं कुठं झालं रे. आता हां नॅशनल पार्कला जातो आपण, दोनदा मागं बसलेलं आपण. आता हे झाल्यानंतर आपल्याला इथून असं करत करत त्या बोटीमध्ये जायचं आहे आणि त्या बोटीतून आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. आता जरा जोरात बोलायला लागेल कारण माईक गोप्रो सगळं म्हणजे माईक याला कनेक्ट नाही होते, काहीतरी इश्यू येतो आहे. बोलो ठीक आहे. आता काय पेरियार टायगर रिझर्व ओके टेकडी. तर ही वेबसाईट टाकून तुम्ही ऑनलाईन पण बुक करू शकता. इथं बोटिंग वगैरे पण आहे. अशा सीट आहेत, आय थिंक ते घालून वगैरे बसायला लागेल. चुकून बोट वगैरे बुडाली तर मग ते सेफ्टीसाठी असेल. त्याचं काय होणार नाही, जस्ट जोक पार्ट. सिरियस घेऊ नका, बोट बुडेल असं. मला पोहता येतं, यांच्या माहीत नाही मला. काय नाही आपल्याला माहिती, आपण दोघं पोहलोय.
हे बघा हे काय घालायला लावले आता 2 तास झोपला ते म्हणजे सेफ्टी मार्फत येते पण तरी पण ते जरा थोडं विचित्र वाटतं. डायरेक्ट जाम गाडीत पाणी गेले बघ. हे बघा गाडीतून पाणी बाहेर काढतात. असं काय नाही ते इंजिनच्या इथे ते. कसलं घनदाट जंगल दिसते पूर्ण एकदम डार्क. समोर दिसत तिकडे पण एक सांबर आहे. दोन आहेत काहीतरी. हा डिस्टन्स बघा किती मोठा आहे. ह्या डिस्टन्सवरून आपण ह्या डिस्टन्सपर्यंत जातोय. हा ते बघ इथं काहीतरी झोपलंय बा. एवढं जाऊन तर आलो फक्त हरणं दिसली. अजून काय म्हस दिसली. म्हस काय याला काय अर्थ आहे. गेलो हत्तीची अपेक्षा ना. आम्ही गेलेलो वाघ सिंह हत्ती यांच्या अपेक्षेनं. डुक्कर पण भेटला जो कधीच बघितला नव्हता. अण्णा अंगावर आणते अण्णा. हा गप्पा समजलं पाहिजे ना. मग टेकडीमध्ये आलोय. मस्त कौलाच असं दाखवलंय घर. घर म्हणजे रिसेप्शन आहे इथं. आपल्याकडे पण असतं देवाचं असतं बोलायचं. एक कॉमेडी भेटला आम्हाला. खूप काही गोष्टी आहेत पण ज्या अशा व्हिडिओ थ्रू नाही सांगू शकत. खूप अवघड जातं मला. ब्लॉक करा बैल. माझा कंठ दाटून येतो. आम्ही कॅम्पचो ही आपली रूम आहे इथं.
हाय करू मला भाई तू मराठी वाटायला लागले. मराठी बोला ए शुभम पानी दे ऐसा कोई बोलो मराठी थोड़ा हमारा नेपाली लैंग्वेज मराठी हुआ और दूसरा लैंग्वेज कुछ मराठी में बोलो ना कुछ तो. हम लोग ब्लॉगिंग कर रहे हैं इसके लिए बोलो ना. इसमें आएगा नहीं, आप पढ़ा लेंगे शाम तो टीवी बोलो. मराठी में आता है जय महाराष्ट्र. ओके जय महाराष्ट्र. महाराष्ट्र चला. सुप्रभात मंडळी. काल जरा जास्तच घाई झाली त्याच्यामुळं तिथंच एंड केला व्हिडिओ कारण लेट झाला आम्हाला. तो आपण कलारीचा बघितला शो आणि मग घरी येऊन जेवायला बाकी आवरायला त्याच्यात उशीर झाला. इथं वेगवेगळी औषधी झाडं आहेत ती. त्याच्यानंतर इथं इलायची वगैरे आहे. त्यांचं साईड बाय साईड कसं माहिती आहे का, इकडच्या झाडांचं म्हणजे इथं त्यांनी काय केलं आहे की आपल्याला त्यांनी एक विला दिला आहे पूर्ण. तर आपल्याला म्हणजे रिसॉर्ट पण करतात, साईड बाय साईड ही झाडं पण लावतात. म्हणजे एक जोडधंदा आपल्या मराठी भाषेत बोलायला गेलं तर. आता नाश्ता करूया आणि आपल्याला हाऊस बोटला निघायचं लगेच. तर साईडला जे दिसतंय ना, हे जे इकडे दिसतंय हे सगळं ना अननस आहेत. हे एवढं जेवढं सगळं दिसतंय ना हे सगळं अननसच आहे. आता हे इकडे जे साईडला चालू झालं हे रबराचं आहे. म्हणजे बॅक साईडला तिकडं टीचा मळा होता, ठीक आहे. इकडं थोडी हीट आहे त्याच्यामुळे इकडं अननस आला, त्याच्यानंतर रबर आलं, अशा गोष्टी इकडं बनवल्या जातात. दिसतंय ना. तर हे बघा हे सगळे रबराचे आहेत. म्हणजे याला आता रबराचा मळा म्हणता येईल. इथून अशा आपण अशा बोटीमध्ये स्टे करणार आहे. आता ते किती मोठी बोट आहे का किती छोटी आय डोंट नो, बट आपण बघूया लवकरच. ह्या ज्या पूर्ण तुम्हाला राईट साईडला दिसत आहेत ना, उजव्या साईडला ज्या दिसत आहेत सगळ्या ह्या शिकारा राईट आहेत. 3 तासासाठी कितना पेमेंट इसका रहेगा मतलब 3000 से. ओके. म्हणजे प्रत्येक सीझनला त्या वेगवेगळ्या असतात रेटला. आता ऑब्विसली आता आपण डिसेंबरमध्ये आलो आहे तर थोडा रेट खालीवरती असू शकतो. मग तासाच्या नुसार त्यांच्या ते एका तासाच्या 1000 रुपये असं पकडून चला मिनिमम वगैरे. त्यानुसार आपल्याला राईड भेटते. म्हणजे तुम्हाला जर थोड्या वेळासाठी फक्त फिरायचं असेल बोटीने तर तुम्ही ह्या राईड ट्राय करू शकता. शिकारा राईड म्हणून आहेत. तुम्हाला 1 नाईट स्टे वगैरे करायचं असेल तर आपण तिकडे चाललो आहे तर तशाही बोट घेऊन तुम्ही स्टे वगैरे करू शकता. मग तुम्हाला ते 2-3 प्लेस फिरवतील. तुम्हाला जेवायला वगैरे असेल. आता तिकडे गेल्यावर काय काय कसं कसं आहे तुम्हाला तेही दाखवतो मी. पोचू आपण 2-4 मिनटामध्ये पोचू. आपल्याला वरची साईड दिली म्हणजे वरती आपण चला एका साईडनी चांगलं आहे. बाथरूम होता. चला आता कडं जायचं ना. ओके. एक्स्ट्रा बेड किती वाले 3 जण आहे और एक इसमें 2 जण आहे. हे बघा हा एक बेड आहे इथं छोटंसं. हां. आणि इथं वॉशरूम बिशरूम आहे असं पद्धतशीरमध्ये. इथं खाऊ शकतो आपण आणि त्याच्यानंतर बोट पुढं चालली तर आपण इथून एन्जॉय करू शकतो हा व्ह्यू. किती जण आहेत काय माहीत नाही. त्या आल्यानंतर इथून आपण राईड चालू करू शकतो असं आहे. आधी ती बोट बोलले नंतर मग ह्या बोटमध्ये फिरवलं. आता आय डोंट नो काय कसं असेल बट चला ठीक आहे. तुम्हाला मी आता बोट दाखवतो. बोट खालून आता आपल्याला कुठं कुठं घेऊन जाणार आहेत ते. थोडं एक काम करत होतं पण राहू द्या ठीक आहे. आपलं मेन इम्पॉर्टंट जे आहे ते करूया. म्हणजे वरतून तर आपण बघतोच नाही मी काय कसं आहे. म्हणजे आता वरतून आपण थोड्यात बघूच दृश्य कसं आहे. आणि आता खालून बघसाल ना तुम्ही बघा छोट्या छोट्या बोट आहेत. म्हणजे छोट्या म्हणजे मोठ्याच 2 BHK 3 BHK अशा बोट आहेत. आणि त्या आता आपल्याला हे इथून असं घेऊन जाणार आहेत आणि पुढून त्या साईडने आणतात का कुठून आणतात आय डोंट नो. बट ठीक आहे. सध्या टाईम बघू शकता तुम्ही 4 वाजत आलेले आहेत आणि थोडं ऊन उतरतं आहे. अजून एक राईड बाकी आहे आपली. ती संध्याकाळी आहे थोड्या वेळाने. सध्या आता हे दाखवतो तुम्हाला नंतर आपण ती राईड एन्जॉय करूया. आपली बोट वगैरे इथं थांबवलेली आहे ठीक आहे. तर रोशनला बोलू इथून काठी घ्या. त्या काकींनी काठी दिलेली आपल्याला. म्हणजे आमचा अंदाज काय इथं किती खोल आहे ते चेक करायचं आहे ठीक आहे. काठी घेऊन पुढे जा सर. हां. तर आता ही काठी आहे ना
हां ठीक आहे. हां हां ही लास्ट आहे. ठीक आहे, आता ती काठीवर काढूया आपण. ठीक आहे, माझ्या एवढंच आहे पाणी. हे बघ तुझ्याहून खालीच आहे. आता तिथे पुढे जा. अरे किती असणार आहे पुढे असं नसतं. नाही नाही मध्ये खोल असेल, मध्ये खोल असेल. एवढं असेल माझ्या डबल असेल. जा मग दाखवा मला. मस्तपैकी सनसेट झालेला आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा असा सनसेट निवांत बघतोय. कोकणच्या ट्रिपला तुम्ही बघितलाच असेल, पण आता केरळच्या ट्रिपला मुन्नारमध्ये पण नाही भेटला, इकडं पण नाही भेटला. असं जरा हे बघा निवांत एकदम काय नाही, एकदम मस्तपैकी मस्त पाण्यातून आपण एन्जॉय करतोय आणि सनसेट झाला आहे. कॉफी वगैरे पिऊन झालेली आहे आणि थोड्यात आपली स्पीड बोट येते, तो अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे ते दुपारपासून बोलत होते की जायचं आहे करून, पण थांबलो का, कारण बोललो जरा सनसेटमध्ये म्हणजे ऊन उतरेल तेव्हा जरा भारी वाटेल. मग त्या हिशोबाने आम्ही थांबलो आहे. आता ती स्पीड बोट मागवलेली येते, ती आली का लगेच रायडिंगला निघू आपण. ते दादा आलेले आहेत, आम्ही चाललो आहे. आता तुम्हाला थोडा आजूबाजूचा आवाज येईल कारण मी माईक ठेवलेला आहे. ठीक आहे, बी रेडी ऑन दॅट. मंडळी फक्त प्लेटी आल्यात, नाश्ता यायचं बाकी आहे. सकाळी रेडी होत होतो आम्ही, तेव्हा पाऊस पडायला लागला थोडा थोडा रिमझिम, कारण केरळला ऑरेंज अलर्ट भेटलेला आहे. त्याच्यामुळे रिमझिम पाऊस भेटणार आहे. बोटीमधले काही नियम आहेत ते तुम्हाला मी सांगतो, की जर तुम्ही एकदम म्हणजे आपण म्हणतो ना हाय क्लास जर बोट नाही घेतली तर तुम्हाला रात्री 9 किंवा 8 ते सकाळी 6 एवढाच AC भेटतो, दुपारी वगैरे AC भेटत नाही. तर ह्याची काळजी घ्या तुम्ही. बाकी तुम्ही जर म्हणजे बोटमध्ये असं फिरणार का काही नाही. मला तिथून 1 वाजता पिकअप केल्यानंतर ती बोट थोडीशी पुढे येते, एक मोठा लेक आहे तिथं थांबते, आपण जेवतो वगैरे. त्याच्यानंतर संध्याकाळ जरा थोडी होते संध्याकाळ. आपण जे काय म्हणतात स्पीड बोट ट्राय केली, ठीक आहे, त्यासाठी ट्राय करतात, पण ऊन होतं म्हणून आपण ती नाही केली. त्याच्यानंतर तिथून एका कोपऱ्याला येतात जिथं आपण तुम्ही बघितलं आम्ही बसलेलो, कारण ते फक्त एक राऊंड मारते एका गावातून. तर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. त्याचे काहीतरी 400 रुपये आहेत पर पर्सन. आता ते सीझननुसार चेंज होत राहतील. सो ते झाल्यानंतर रिटर्न बोट येते. मग त्याच्यानंतर आपल्याला स्पीड बोट वगैरे पाहिजे तर आपण करू शकतो. त्याचे चार्जेस आहेत 300 रुपये. आता ज्याच्या त्याच्यावर आहेत, आमच्याकडून तर 300 घेतले. मग तुम्हाला सांगतो आहे जर कुठं कमी जास्त असतील तर ते तुम्ही बघा, कारण सीझननुसार चेंज होत राहतात. आणि त्याच्यानंतर तिथून निघाल्यानंतर बोट एका कोपऱ्याला येऊन थांबते. थोडीशी एखाद कुठला राऊंड मारला तर तिथे येऊन बोट थांबते. बोट थांबल्यानंतर ती तशीच राहते. मग म्हणजे संध्याकाळ तिथली किंवा दुपारच्या सकाळचे 6-7 वाजेपर्यंत ती बोट त्याच जागेवर असते. 7 वाजता निघून आता ही राऊंड मारते इथं आता लेकमध्ये, ठीक आहे. एवढंच आहे. तर तुम्हाला वाटत असेल की ना काही नाही एवढं, तर मी एकच सांगेन तुम्हाला की ते गावातून फिरायचं असेल, तुम्हाला त्या गावातून फिरायचं असेल तर तुम्ही इथे येऊन एखादं हॉटेल घ्या. त्याच्यानंतर इथले स्पीडबोटवाले असतील किंवा काय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, किंवा दुसरे कोण असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या स्पीडबोटची राईड घ्या. त्यानंतर अजून ते जे 400 रुपयाचं बोललो मी, ते एका गावातून येतात, ते जायचं असेल ते राईड करून तुम्ही हॉटेलला जरी थांबले तरी वेल एंड गुड आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे असं म्हणतच नाही की तुम्ही याच्यावर बसू नका. जर एखाद्याला ते कपल्स असतील किंवा दुसरे कोण असतील त्यांना जर आनंद लुटायचा असेल बोटवरती तर तुम्ही येऊ शकता. पण आता आमच्यासारख्या लोकांना इथं काय करायचं सांगा.
तर आता इथून निघाल्यानंतर आपण आधी जटायू करणार आहे. जटायू व्हिजिट केल्यानंतर अजून 2-3 तासाचा प्रवास आहे आणि मग आपण जाणार कोलबमला. तिथं आपला बीच रिसॉर्ट आहे ना, हां तिथं आपला बीच रिसॉर्ट आहे, तिथं थांबायचं आहे. मग तेवढंच आपण जरा आज सनसेट एन्जॉय करूया. आता एवढं तर सांगितलं आहे तुम्हाला, नक्की काय कसं होतं ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघालच. मागं पेट्रोल पंप दिसतोय ना, त्याला आपण म्हणजे गाडीमध्ये पण डिझेल भरू शकता आणि बोटीमध्ये पण भरू शकता, असली गोष्ट आहे इथली. अभी इधर से जटायू जाने के लिए कितना टाइम लगेगा? 3 घंटा 3 घंटा. कितना किलोमीटर रहेगा? 110 किलोमीटर. ओके, 110 किलोमीटर बोलतात आणि 3 तास लागणार आहे असं बोलतात आपल्याला. आपण हाऊसबोटमधून निघालो तेव्हा थोडासा पाऊस होता. आता हळूहळू एवढं आलो ना, कोवलम जवळ येतोय, म्हणजे आता जटायू जवळ जायचं आपल्याला. तर पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते, पाऊस चालूच आहे. ते थोडं भीती वाटायला लागली. आता परत जटायूला जाणार आणि आपण छत्री वगैरे काही आणलेलं नाही आहे, तर वरती जाता येत आहे नाही जाता येते, कारण रिमझिम जरी पाऊस असला तरी आपण भिजणारच. आपल्याला काय लगेच जाऊन यायला म्हणजे असं 5-10 मिनिटात आपण काय लगेच जाऊन येणार नाही तिकडे, असं अशी गोष्ट आहे. तर इकडं बघसाल तुम्ही तर रोड वगैरे सगळा ओलाच आहे, कारण कंटिन्यू पाऊस चालू आहे. असं पण नाही आपल्यासारखं की 5-10 मिनटं पाऊस पडला आणि थांबलं आहे. आम्ही जसे जसे पुढे येतोय पाऊस भेटतो आहेत आम्हाला. थोडं टेन्शन आलं आता नक्की काय करायचं. डायरेक्ट रिसॉर्टला तर जाऊ शकतो, पण एवढं आलो आहे तर जटायू करणं गरजेचं आहे असं आहे. तर होप सो की पाऊस कमी होऊ दे किंवा थांबू दे. इथं जटायूचं मेन एंट्रन्स आहे इथं. ओके, बाईकचे 20 रुपये आणि 4 व्हीलरचे 30 रुपये. नेमका पाऊस वगैरे थांबलेला आहे तर ते चांगलं आहे आपल्याला. इथं 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की जर इथं ना 325 रुपये तिकीट आहे जे चालत जायचं, म्हणजे तुम्ही जर जटायूवरती व्हिजिट करताय आणि तुम्हाला चालत जायचं आहे तर तुम्हाला 325 रुपये द्यावं लागणार. जर तुम्ही केबल कार आहे, आता इथून केबल कार वरती जाते, म्हणजे इथून आपल्याला वरती जायचं, तिथून केबल कार आहे आणि ती अवघ्या आपल्याला 5 मिनटात सोडत असेल वरती, ठीक आहे. तर तुम्ही जर केबल कार ॲडिशनल घेतली तर तुमचं तिकीट होतं 255 रुपये आणि वरचे ते 289 रुपये, हां असं समथिंग अराऊंड आहे. 555 रुपये दोघांचं तिकीट, म्हणजे केबल कार विथ एंट्री असे 555 रुपये त्याचे, म्हणजे आपण जाऊ शकतो. आणि जर पायी गेलो तर त्याचे 325 रुपये. तर येत आहे लक्षात घ्या आणि त्यानुसार बुक करा, कारण इथं थोडंफार कन्फ्युजन होतं. आम्हाला सुरुवातीला झालं, बट त्या मॅडमने आम्हाला सांगितलं सो क्लिअर झालं. एक जण तिकीट काढतोय आता, त्याच्यानंतर आपण वरती जाऊया. आपली जर्नी चालू झाली असताना आपल्याला मध्ये मध्ये सगळे मराठी माणसं दिसतात. इथं पण आपले मराठी माणसंच भेटतात आपल्याला. पुणेकरांना वीकेंड हा, नील्या बोलत होता आपण चालत जाऊ म्हणून, लगेच गेलो असतो आपण चालत. सगळं किती भारी ना. खाली म्युझियम आहे पण ते सध्या बंद आहे. जटायू अर्थ सेंटर हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे, ज्याला तुम्ही केरळमधील कोवलममध्ये भेट दिलीच पाहिजे. या भव्य रचनेमध्ये जटायूची भव्य मूर्ती आहे, जी हिंदू महाकाव्य रामायणातील पक्षाच्या संदर्भात बांधली आहे. ही मूर्ती लांब 200 फीट, 150 फूट जाड, 70 फूट उंच आणि 15,000 वर्गफूटमध्ये पसरलेली आहे. आधी सांगितल्याप्रमाणे या रचनेला हिंदू महाकाव्य रामायणातून त्याचे नाव मिळाले, जिथे जटायू हा एक गिधाडासारखा विशाल पक्षी होता, ज्याने देवी सीतेची सुटका करण्याचा प्रयत्न केला. असंही मानलं जातं की ही रचना ती जागा आहे जिथे रामायणाशी युद्ध करताना जटायूचा मृत्यू झाला होता. हा जो जटायू आहे इथं लिहिलेलं आहे की कृपया याच्यावरती बसू नका. तर पाय ठेवणं किंवा त्याच्यावर बसणं हे असे कामं करू नका, तेवढी काळजी घ्या त्याची, कारण जोपर्यंत आपण ते जपणार तोपर्यंत बाकीचे पण जपणार. आपण जर घाण केली तर बाकीचे पण घाण करायला रेडीच आहेत. इथं फोटो आणि व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे, मी जवळून नाही दाखवू शकत तुम्हाला, ठीक आहे. तिथे एक माणूस उभा आहे, फक्त मी बाहेरून दाखवू शकतो. याची रचना खूप आणि त्याच्यानंतर म्हणजे खूप जटायूला सीमितच, म्हणजे त्याच ह्याचं बनवलेलं आहे. तर आता आपण ठीक आहे तुम्हाला दाखवू शकत नाही, बट मी डोळ्यांनी जाऊन अनुभवू शकतो, सो मी जाऊन अनुभवून येतो. बघा मागं माकड बघा कसं चाललं आहे. मी गोप्रो इथं ठेवलेला आपला DJI आणि ते दादा होते, त्यांना बोललो थोडं लक्ष ठेवा. थोडं पुढं चाललं तेवढ्यातच माकड आला आणि घेणार होता, म्हणजे असं काही केलं नसतं त्यांनी, छोटा होता, पिल्लू होतं ते.
जटायूचं बघून झालेलं आहे आता आपलं. परत आपण लाईनीत उभे आहेत. आता एक गर्दी कमी झाली का आपण खाली निघूया. खाली गेल्यानंतर आता डायरेक्ट हॉटेल, कारण बीचच्या बाजूलाच रेसॉर्ट आहे म्हणता येत. तर मग आता ठीक आहे, तिकडे जाऊन जरा चिल मारू, थोडं म्हणजे फ्रेश होऊया आणि मग बीच वगैरे एन्जॉय करून रूमवरती. बघा इथं नेरेसच्या ज्या फिरायच्या प्लेसेस आहेत ना त्यांची नावं आहेत इथं. सो आपण जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर तुम्ही ह्याच्यावरून जाऊ शकता. कोलम डिस्ट्रिक्टमध्ये येते सगळ्या प्लेसेस. ह्या मावशी आम्ही दोघं विनर आहोत. कुठं काय जिंकलं काय तुम्ही? हे 100 रुपीज 2 बॉल टाकले, मी जिंकली. बरं आहे. खेळून घ्या, तुमच्या दोघांची भेटी आहे. मला सकाळपासून शोधतायत तुम्हाला. मावशी आज भेट. मी बोललो पहिल्या दिवशी ट्रेन नाही पहिल्या दिवशी ट्रेनमध्ये भेटल्या, दुसऱ्या दिवशी मुन्नारला तिकडे भेटल्या, नंतर पुरं टेकडी कुठं टेकडीला पण भेटल्या. पेरियर लेकला हाऊस बोटला नाही भेटल्या फक्त. मावशी आपल्याला रोज भेटायचा का, फक्त काल नाही भेटला हाऊस बोटमध्ये. ते पण सगळीकडे हाऊस बोट होत्या म्हणून, आणि तिकडे पण भेटल्या. उद्या कुठे जाणार आहेत? नाही मग उद्या आम्ही मंदिर करून घरी. मी तुमच्या घरी येईल. ठीक आहे चालेल. नवी मुंबई. मी नवी मुंबईतच राहतो कामोठेला. कुठे? आम्ही यांच्या मम्मीला सांगायला जायचं मला. काय सांगायचंय? केलीये. चला काकी बाय करा. चला चला भेट. हे पीक घेतात. मावशी बोलल्या म्हणून आम्ही खेळालो आणि अजून एक काढले बघा. दोन माकडं सोबत आली आता. 2 माकड घेतलं. नवी मुंबई. हा नवी मुंबईचे लोक इथे येऊन जिंकायला लागलेत. आम्ही पहिल्यांदाच केरळमध्ये आलोय. आणि खते जिंकला. ठाणे खते जिंकला. कसं वाटलं तुला? मला खूपच छान वाटलं. हसत का नाही? हे जे घेतलंय ठीक आहे, ह्याच्यावर ना बोली लागली 5 जणांची. कोणाला द्यायचा आता, कोणाला जो भेटेल तो म्हणजे. मैं 400 देगा. आता हे बघा, मी मगाशी आधीच व्हिडिओमध्ये बोललोय की जो जिंकेल ना ते त्याचं आहे. ठीक आहे. सो आता रोशनचं जिंकलं. आता रोशनला कोणाला द्यायचंय? लिलावात काढलेलं आहे. तर रोशन बोलतो 99 रुपये. ठीक आहे. मी 100 बोललो, शुभम 101 बोलला. आता बोली काय होते आय डोंट नो. 101 डन. कसं वाटतं मंडळी? हे बघा जरा माकडाला आपण जरा ओरिजिनल माकडाला तर बसू शकत नाही, बस नकली माकडाला आपण बसून जाऊया. हमको भारी लग रहा है, अच्छा लग रहा है, ये मंकी को लेके जा रहे. बोलेंगे इधर किधर से लेके आए रे. हाँ इधर किधर से लेके आए, हम इधर से जाता है. तुमको कुकरी निकलेगा क्या? चलो ये असा एक फोटो काढा. हो मावशी झाला काय मंडळी? काय बघताय का? माकडाला घेऊन चाललोय. नकली आहे पण ठीक आहे, सांभाळून घ्या. सिज्जू भाई का बोलतोय पब्लिक? एक फोटो काढ एक. पोरणला आता 4 दिवस झाले आम्ही आल्यापासून एक पण ब्रिज असं चढलो नाही. आता आपली गाडी ब्रिजवरती आहे. पोरणला वाटलं आपण पनवेलला आलो. कुठला पनवेलचा ब्रिज? कुठला? उरणचा ब्रिज. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुन्हा एका गुड मॉर्निंगमध्ये. नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे. पूलमध्ये थोडं मस्तपैकी एन्जॉय केला आणि आता अजून मंदिरात वगैरे जायचं आहे. पटापट आवरलो आहे आम्ही. मंदिर झालेलं आहे आपलं. मंदिरात तिकडे आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे शूट नाही करता आला. पण ठीक आहे चला. मंदिर बघण्यासारखं खूप प्राचीन मंदिर आहे. आतमध्ये सिक्युरिटी खूप टाईट आहे. तुम्हाला लुंगीवरच जावं लागेल. वरती शर्ट वगैरे काही नाही घालायचं. त्यानुसार तेवढी काळजी घ्या. मंदिर वगैरे भारी आहे. आता ते झालं आपलं निघून. आता आपण झूला चाललो आहे. झू पण बघण्यासारखं आहे. त्याचे चार्जेस काहीतरी कमी आहेत, पण खूप मोठा झू आहे. सिज्जूबाई बोलत आहेत. तर आपण जाऊया आता तिकडं. तो पण हे करूया आणि त्याच्यानंतर आपण आपल्या घराकडे प्रस्थान होऊया. झूमध्ये एंट्री केलेली आहे. तिकीट घर वगैरे आय थिंक सगळं पुढं असेल. इथं बाकी इथं काय तो डायनोसॉर दिसते बाजूला. आणि बाजूला इकडं इथं जे गार्डन आहे ना छोटं छोटं, त्याच्यावरती बघा आता हत्ती वगैरे ते स्ट्रक्चर बनवलं आहे त्यांनी, त्यानुसार ते लावलं आहे. ह्या थिंग ना मला नाही ओरिजिनल आहे. मला ते प्लॅस्टिकचं वाटलं. ओरिजिनल आहे. हत्ती वगैरे तर म्हणजे त्यांनी त्या आकाराचं ते कापून ठेवलं त्यानुसार.
एक एक दाखवते हे आपलं ते मुंबईसारखं नाही झोपायच्या वाणी. बघा इथं बघा कसे साप बसलेत ते एकदम एकमेकावरती. हा बघा अजगर, बघा अजगर. हा नावाने ओळखण्यात जाणारा साप कधीपासून आपण बघत होतो तो आपल्याला दिसलेला आहे. हा बघा किंग कोब्रा. पडलं कुठलं खाली जायचं बांधलं खाली कसं जा. हा बघा बेंगाल टायगर झोपलाय, आराम करतोय. हो कसला फिरतोय. पावली करतोय तो. अरे मला हिला बघून भीती वाटली. फिरा नील गाय, गाय आणि तिथं बछडं. इथं पण दोघ आहेत, तिकडे पण दोघ आहेत. बघा हे मंडळी एवढं फिरून आलो पण केरळाचा फेमस हत्ती दिसला नाही इकडं बघायला. आय डोंट नो, आता ठीक आहे जाऊ द्या. बाकी दिसलं ते एन्जॉय केलं ना तुम्ही. आपलं डेस्टिनेशन म्हणजे केरळाचा आपला एक्झिट पॉईंट आहे. इथं स्टेशनला उतरून आता आपल्याला घरी निघायचं आहे. तर मंडळी आमचं 8 दिवसाचा जर्नी म्हणजे 8 दिवसाची जर्नी फिरून सगळी झालेली आहे. आता आम्ही स्टेशनला आहोत. आता इथून डायरेक्ट घरी जाणार. ठीक आहे. खूप मस्ती केली, खूप मजा केली, खूप ॲडजस्टमेंट केली. ठीक आहे. थँक्स टू मँगो हॉलिडे. थँक्स टू मँगो हॉलिडे. ठीक आहे. ॲडजस्ट करण्याबद्दल. ठीक आहे. म्हणजे आम्ही त्यांना ॲडजस्ट केलं. ठीक आहे. तर व्हिडिओ इथंच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. हां भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.